कारण प्रशासनाबद्दल सर्वात मोठा इश्यू सध्या हा आहे की प्रशासनात संवेदनशीलता नाही. आपण मुलं जेव्हा सिलेक्ट होतात UPSC मध्ये, UPSCचा फुल फॉर्म आहे केंद्रीय लोकसेवा आयोग. लोकांची सेवा करण्यासाठी आम्ही तिथे जात आहोत. परंतु प्रॉब्लेम असा होता की जे सेवा करण्यासाठी जात आहेत तेच राजे बनतात आणि जी जनता आहे, जी मालक असायला हवी ती नोकर बनते. त्यामुळे एखादा सामान्य शेतकरी असेल, एखादा मजूर असेल, तो त्या ऑफिसमध्ये जायला देखील घाबरतो. त्याला वाटतं की मी कुठेतरी काहीतरी चूक करतो आहे, तिथं त्यांचा वेळ घेऊन. परंतु तशी परिस्थिती येऊ नये म्हणून जास्तीत जास्त आपल्यातली मुलं पुढे जायला हवी. कारण मी एक उदाहरण नेहमी सांगत असतो की सपोज एखादा मुलगा आहे, त्याच्या आई-वडील IAS आहेत किंवा खूप मोठ्या फॅमिलीतील आहे, त्याने आयुष्यात शेती काय असते बघितलं नाही, टमाटे किंवा कांदे जमिनीच्या खाली येतात किंवा वर येतात हे त्याला माहिती नाही. त्या मुलाला शेतकऱ्यांचे प्रश्न इतके तळमळीने समजणार नाही. परंतु माझ्यासारखा एखादा शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे ज्याने बघितलंय आपल्याकडे जेव्हा भार घेऊन असतं, लाईट नसते, रात्री 2 वाजता 3 वाजता जेव्हा लाईट येईल तेव्हा वडील शेतात जातात, त्या शेतात पाणी भरतात आणि तोच माल जेव्हा आपण मार्केटमध्ये घेऊन येतो, मग व्यापाऱ्यांची इश्यू असतील, अजून काही असेल, 200-300 रुपये क्विंटलने कांदा द्यावा लागतो. तोच कांदा आपण मग जमिनीवर फेकून देतो, कारण 200-300 रुपये देऊन आपल्या भाड्याचे पैसे देखील परत मिळत नाही.